नमस्कार. भारतीय राजकारणात सध्या एका शब्दाने अक्षरशः वादळ निर्माण केलंय आणि तो शब्द आहे सबस्टॅन्टिव्ह मोशन. तर आज आपण याच महत्त्वाच्या संसदीय प्रक्रियेचा अर्थ समजून घेणार आहोत, ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळात इतकी मोठी चर्चा सुरू झाली आहे. कधी विचार केला आहे की संसदेतला फक्त एक प्रस्ताव, फक्त एक प्रस्ताव एखाद्या खासदाराची संपूर्ण राजकीय कारकीर्द धोक्यात आणू शकतो का? याच प्रश्नाचं उत्तरात या सगळ्या प्रकरणाचं मूळ दडलेलं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला एका महत्त्वाच्या संसदीय आयुधाबद्दल म्हणजे एका टूलबद्दल माहिती करून घ्यावी लागेल, आणि तेच आहे सबस्टॅन्टिव्ह मोशन. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतंत्र प्रस्ताव. पण हे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक असा प्रस्ताव आहे जो स्वतःच्या पायावर उभा असतो. म्हणजे तो दुसऱ्या कुठल्याही चर्चेचा किंवा प्रस्तावाचा भाग नसतो. तो पूर्णपणे स्वतंत्र असतो. आणि त्याचा मुख्य उद्देश काय असतो? तर सभागृहाने म्हणजे संपूर्ण लोकसभेने किंवा राज्यसभेने एका गंभीर विषयावर आपलं स्पष्ट मत काय आहे ते सांगावं. बरं, या प्रस्तावाची ताकद नेमकी कशात आहे? तर त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याला दुसऱ्या कुठल्याही चर्चेची गरजच नाहीये. त्यावर सभागृहात एकदम सविस्तर चर्चा होते, मतदान घेतलं जातं. आणि म्हणूनच याचा वापर खूप गंभीर गोष्टींसाठी होतो, जसं की एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर थेट निर्णय देणं किंवा एखाद्या मोठ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणं. चला, आता ही सगळी थिअरी झाली. आता आपण थेट सध्याच्या राजकीय घडामोडींकडे वळूया. हा जो सबस्टॅन्टिव्ह मोशन आहे त्याचा वापर राहुल गांधींविरोधात नेमका कसा केला जातोय ते पाहूया. तर घडले असं की भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे. त्यांनीच लोकसभेत राहुल गांधींविरोधात हा सबस्टॅन्टिव्ह मोशन आणण्यासाठी एक नोटीस दिली आहे. ही आहे मूळ बातमी. आता या प्रस्तावामागे एक विशिष्ट घटनाक्रम आहे. गोष्ट आहे 12 फेब्रुवारीची. राहुल गांधींनी भारत-अमेरिका व्यापार करारावर काही टीका केली आणि ह्याच टीकेला आधार बनवून भाजपने हा प्रस्ताव आणलाय. पण थांबा, यातली मागणी ऐकली तर धट्टा बसेल. मागणी साधीसुधी नाहीये. मागणी आहे राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा. आणि इतकंच नाही तर त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी आजीवन बंदी घाला. आजीवन बंदी. आता इतकी मोठी मागणी आहे म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप तर होणारच. आणि ही लढाई अगदी धारदार आहे. एका बाजूला आहेत भाजपचे गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसने तितक्याच ताकदीने केलेला बचाव. चला तर मग दोन्ही बाजू काय म्हणतायत ते जरा सविस्तरपणे पाहूया. तर भाजपचे आरोप काय आहेत? त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी राष्ट्रविरोधी शक्तींशी हात मिळवणी करत आहेत आणि देशातल्या व्यापार करारांबद्दल चुकीची माहिती पसरून अस्थिरता निर्माण करू पाहत आहेत. यावर काँग्रेसचा बचाव काय आहे? काँग्रेस म्हणतंय की हे सगळं काही नाही, फक्त सरकारच्या चुकांवरून आणि त्यांच्या सदोष धोरणांवरून लक्ष हटवण्यासाठी सुरू असलेली ही एक रणनीती आहे. या आरोपांची तीव्रता बघा. राष्ट्रविरोधी शक्तींशी हात मिळवणी हा शब्दप्रयोग किती गंभीर आहे. प्रस्तावात थेट याचा उल्लेख आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीवर लागलेला हा एक खूप खूप मोठा आरोप असतो. आणि या इतक्या गंभीर आरोपांवर काँग्रेसचं उत्तर काय आहे तेही तितकंच थेट आहे. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्हाला अशा प्रस्तावांची काहीही पर्वा नाही. बरं, हे सगळं राजकारण झालं, पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल, पुढे काय? या आरोप प्रत्यारोपांनंतर संसदीय पातळीवर नेमकं काय होणार? हा प्रस्ताव आता कोणत्या प्रक्रियेतून पुढे जाईल? चला, तेच समजून घेऊया. या प्रस्तावाचा पुढचा मार्ग तो 3 मुख्य टप्प्यांतून जातो. पहिला टप्पा, ही नोटीस सभागृहाच्या अध्यक्षांकडे सादर केली जाते. दुसरा टप्पा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अध्यक्षांचा निर्णय. अध्यक्ष ठरवतील की ही नोटीस स्वीकारायची, नाकारायची की एखाद्या समितीकडे पाठवायची. आणि समजा अध्यक्षांनी ती स्वीकारली तर येतो तिसरा टप्पा. मग त्यावर सभागृहात चर्चा होते आणि मतदान होतं. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. समजा हा प्रस्ताव सभागृहात मंजूर झालाच तरी सुद्धा खासदाराचं सदस्यत्व आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली रद्द होत नाही. अजिबात नाही. सदस्यत्व रद्द करण्यासाठी एक पूर्णपणे वेगळी आणि कायद्याने ठरवलेली प्रक्रिया आहे जी फॉलो करावी लागते. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच जो विचार करायला लावणारा आहे की हे सबस्टॅन्टिव्ह मोशन हे संसदीय कामकाजाचं एक महत्त्वाचं आणि आवश्यक साधन आहे की त्याचा वापर आता एक राजकीय शस्त्र म्हणून केला जातोय. यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे.